आता आपल्याला तुम्हाला विधानसभेचा आमदार व्हायचं, तुम्ही इच्छुक आहात. अजितदादांना सोडून तुम्ही आता पवार गटांमध्ये आलेला आहात. पवार गटांमधून तुम्ही इच्छुकही आहात. शरद पवार तुम्हाला तिकीट देतील असं वाटतं? तुम्हाला जर थांबायला सांगितलं तर तुम्ही थांबाल? 100% थांबेल. चेतन तुपेंनी जे आश्वासन दिली आमदार ते आश्वासन पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले. आश्वासन पूर्ण झाली असती तर मग लाडकी बहिणीचा आसरा घ्यायला लागला नसता, संसद रत्नाच्या रिक्षा फिरवायला लागल्या नसत्या, फुरसुंगी उळची नगरपालिका झाली. खरं तर त्यांचा दूरगामी मोठा लॉस झाला. म्हणजे हा चुकीचा वाटतो निर्णय आपल्या शासनाने घेतलेला. 100% चुकीचा निर्णय. माझे आमदारामुळे माझे मंत्र्याच्या कोण नक्की तुम्ही काय? शिवतरेंचं आताच गेली निवडणुकांनी सगळं पाहिलं तर त्यांना निवडून येण्याची अजिबात हे नाही. त्यामुळे त्यांनी फुरसुंगी आणि उरुळीच्या मुठभर काही लोकांसाठी तो निर्णय घेतला. पण दूरगामी जाऊन त्या नागरिकांचा खूप मोठा लॉस झालाय. त्यांना आज नाही करणार, अजून 10 वर्षांनी करेल. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे. वेगवेगळे पक्ष आपापले उमेदवारांच्या चाचपण्या त्या ठिकाणी करतायत आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्या स्टुडिओमध्ये आज हडपसर मधील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, माजी नगरसेवक योगेश बापू ससाने आज आपल्या स्टुडिओमध्ये आले. बापू, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार. या ठिकाणी बापू, माझा आपल्याला पहिला प्रश्न असेल की आपण सावली फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठी चळवळ उभारली आणि हडपसर आणि हडपसरच्या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आपण चांगली कामं केली. काय नक्की फाउंडेशन काढण्यामागचा तुमचा उद्देश होता आणि किती कामं आपण त्याच्या माध्यमातून केली? महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून महिला सक्षमीकरणाचा ध्यास या टॅगलाईनच्या माध्यमातून आपण 11 एप्रिल 2011 सावली फाउंडेशनची स्थापना केली. उद्देश असा होता की महिलांना त्यांच्या पायावरती उभं करायचं. सावली फाउंडेशनची स्थापना झाल्यानंतर महिलांना आपण आज तागायत कॉम्प्युटर क्लास शिकवतो, कम्प्युटर शिकवतो, शिवण क्लास शिकवतो, योगासन शिकवतो आणि स्पोकन इंग्लिश शिकवतो. हे कोर्सेस पूर्णतः महिला मुलींसाठी मोफत आहेत. आजपर्यंत गेल्या 13 वर्षामध्ये जवळपास 30,000पेक्षा जास्त महिलांचे कोर्स पूर्ण झालेले आहेत आणि ही चळवळ तेव्हापासून चालू ठेवलेली, अखंड चालू ठेवलेली आहे. माझे वडील दत्तोबा ससाने, स्वर्गीय दत्तोबा ससाने 1984 ते 98 ससाने नगर ग्रामपंचायतीचे एकमेव सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. तर नंतर 2002 ते 2012 पर्यंत त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं. वडिलांच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही कधी राजकारणामध्ये त्यांच्या ढवळाढवळ केली नाही किंवा लक्ष घातलं नाही, परंतु समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून काम काय करायचं. तर हल्ली लोक दर्शन करायला नेतात. मग आता कोणी अयोध्येला घेऊन जाईल, कोण नवरात्रीमध्ये देवीला घेऊन जातं. आम्ही काय ठरवलं की आपल्याला माणसातली देवी प्रकट करायची. भावना मलाही आहेत, मी पण देवावरती विश्वास ठेवतो, परंतु माणसातला देव जागा करायचा आहे. आणि मग ती सरस्वती जागी करायची असेल, ती लक्ष्मी जागी करायची असेल तर ती त्याच्या पायावरती सक्षम पाहिजे. म्हणून सावली फाउंडेशनची स्थापना केली. आज तागायत ते कोर्सेस चालू आहे. सावली फाउंडेशनला संलग्न लहान मुलांनी प्रश्न विचारायचे मला नेहमी, बापू आमच्यासाठी काहीच नाही करत, फक्त मुलींसाठीच करता. मग लहान मुलांसाठी मी चित्रकला स्पर्धा दरवर्षी घेतो आणि किल्ले स्पर्धा घेतो. अशा प्रकारे लहान मुलं मुली असतील आणि महिला यासाठी आपण सावली फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतो. आपण आपले वडील काँग्रेसमध्ये होते, अनेक वर्ष काँग्रेसमध्ये त्यांनी कामं केली, जनतेच्या हडपसर परिसरातले लोकांची कामं केली. आपण आपल्या काळामध्ये भाजपमधून म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलात. आपण भाजपमध्ये जाण्याची का आपल्याला इच्छा झाली, म्हणजे असं का जावं असं वाटतं? त्यावेळेस मी 2014 साली माझे वडील स्वर्गीय सरपंच दत्तोबा ससाने, दिलीपबाबा तुपे, स्वपनदादा गोंधळे, जमदाडे आणि प्रकाश मंत्री असे 5 नगरसेवक एका वेळी भारतीय जनता पार्टीमध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये पक्षांतर केलं त्यांनी. त्यावेळेस तत्कालीन उमेदवार योगेश टिडेकर 22,000पेक्षा जास्त मताधिक्यांनी त्यानंतर निवडून आले. काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुसीमुळे खरं तर त्यांनी तो निर्णय घेतला. त्यावेळेस मी राजकारणात सक्रिय नव्हतो, पण वडील बीजेपी मध्ये गेल्या. मला 2 वर्ष
तिथं राहिलो साधारण 14 ते 16. 16च्या एंड पर्यंत काय ठीक चाललं होतं, परंतु 17च्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर त्या पक्षात मला अशी ऑफर आली की तुम्ही महिनेमधनं उभे राहा भाजपमधनं, आणि ते आम्हाला मान्य नव्हतं की महिलेच्या माध्यमातून राजकारणात एंट्री करायचं माझ्या काही डोक्यात नव्हतं. मी म्हणलं राजकारण बंद करेल, माझं काही त्याच्यावरती पोट नाही, आमचा तो व्यवसाय नाही, आमचा तो समाजसेवेचा आम्हाला असणारा वारसा आहे, परंतु नाही म्हणलं लेडीज मधलं नाही यायचं. आणि मग म्हणून खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आणि शिवाय खासदार वंदनाताईंचा फोन आला होता 17 साली सुरुवातीला. मग त्या फोनवरनं आदरणीय अजितदादा बोलले की तुला मी तिकीट देतो, कारण त्यांच्यापर्यंत कोण कोण गेली असेल की ह्याला लेडीज मधनं देत आहेत, हा लेडीज मधनं नको म्हणतोय, हा तिकडे नाराज आहे. आणि मग ते व्यासपीठ मिळालं. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी 2017ची निवडणूक महापालिका लढलो, आणि हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य म्हणजे 4363 मताधिक्य मिळालं पहिली टर्म असताना सुद्धा, आणि निवडून आलो. अगदी आपण भाजपमध्ये आमदार करण्यामध्ये तुमचा सहभाग होता, तुम्ही ते सोडून राष्ट्रवादीत आला. राष्ट्रवादीच्या माध्यमातून मध्यंतरी संपूर्ण जग, देश आपला सगळं लॉकडाऊन मध्ये होता. आपलं पुणे अतिशय गजबजलेलं शहर होतं, हॉटस्पॉट्स होतं, आणि अशा काळामध्ये सगळी शहरातली लोक घराघरामध्ये होती, आणि अशा वेळेस लोकांना खरी मदत होती. आपल्या माध्यमातून, सावली फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काय त्यांना मदत करू शकला? 22 फेब्रुवारी ते 22 मार्च 2019ला लॉकडाऊन पडलं. पहिल्या दिवशी मी औषध फवारणी चालू केली महापालिकेच्या ह्याच्यातनं, भाजी मंडई मधले असेल, पोलीस स्टेशनचे असेल. बरेचसे जण फक्त फोटो काढण्यासाठी येत होते, फोटो काढायचे की जायचे, परंतु मी आणि माझी सावलीची टीम आम्ही दिवस भर औषध फवारणी केली, डॉक्टर आपल्या दारी केलं, भाजीपाला आपल्या दारी केलं, एवढंच काय की गणपती पण आपल्या दारी केलं. वा, अशा प्रकारचे उपक्रम केले. जवळपास 92 टन गहू मी नांदगाव मधनं देवकर आणि माझे गुंड मित्र आहेत त्यांच्याकडनं विकत घेतला, आणि तो घराघरामध्ये 3 आणि 5 किलो प्रमाणे वाटला. एक सुदाम्याचे पोहे म्हणतो आपण, तसा एक प्रकार आपण केला. आणि विशेष म्हणजे त्या वाटप करतानाचा एकही फोटो मी काढला नाही, म्हणजे लाभार्थीला देताना, कारण ती गरज जी माझं कर्तव्य होतं. आणि मला ते पटत नव्हतं की आपण देणार 3 किंवा 5 किलोचं आणि त्याचा फोटो काढायचा, ते आम्हाला मान्य नव्हतं. आम्ही एकही फोटो काढला नाही. कोरोनामध्ये दुसऱ्याच दिवशी मी अफवा पसरतायत म्हणून गाडीवरती माईक लावून, भोंगा लावून अनाउन्समेंट करत होते त्या काळामध्ये की बाहेर पडू नका, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, अफवांवर विश्वास ठेवू नका. अख्ख्या प्रभागात आणि संलग्न प्रभागामध्ये, म्हणजे रेल्वेच्या वरती पण आणि सोलापूरच्या खाली सुद्धा, म्हणजे प्रभाग 22, 23 आणि 24 आणि 26 अशा 4 प्रभागामध्ये मी त्या गाडीवरनं हे देत होतो, दवंडी देत होतो. कोरोनामध्ये त्यानंतर CCC झालं आमच्याकडं बनकर शाळेमध्ये, कोविड केअर सेंटर झालं, लसीकरण केंद्र मी चांगलं चालवलं. माझं लसीकरण केंद्र मला आठवतं की पुणे शहरात सगळ्यात 1 नंबर लसीकरण केंद्र, शिवाय खासगी जागेमध्ये मी ते मान्य करून घेतलं होतं. आणि आमच्याकडं लसीकरणाला आल्यानंतर आम्ही चहा आणि बिस्किटचा पुडा देत होतो छोटासा, लोकांना वेळ जात होता, वेळ लागत होता. कोरोनामध्ये आम्ही काम करण्याची एक संधी मिळाली होती, ती आम्ही आधार देण्याचं काम केलं. त्याच आम्ही भोंगा लावून फिरत होतो. मला त्या काळामध्ये म्हणायचे भोंगावाला नगरसेवक. आजही भोंगा काही जण फिरवत आहेत की रत्न मिळालं किंवा काय मिळालं किंवा लाडकी बहिणीचे. हेच जर भोंगे, ह्याच जर रिक्षा कोरोना काळामध्ये जर लावले असत्या ना त्यांनी लोकांना जनजागृतीसाठी, तर लोकांनी त्याचं कौतुक केलं. आज भोंगे वाजवायची गरज लागली नसती की आम्हाला रत्न मिळालं किंवा काय मिळालं असं त्याचा प्रश्न आहे. पण कोरोनामध्ये जे काम केलं ते लोकांनी लक्षात ठेवलंय, आणि आम्ही सुद्धा ते काम निस्वार्थी भावनेने केलं. काही जण म्हणजे जीवाला घाबरून सगळेच होते, आम्हाला पण जीव होता. माझ्याकडे एका दिवशी एकदम पॉझिटिव्ह सापडला. त्या दिवशीचे रक्तदाते जवळपास 35 रक्तदात्यांचं मी सह्याद्रीमध्ये जाऊन त्यांचं टेस्टिंग केलं. सरकारी टेस्टिंगला त्यावेळेस वेळ लागत होता, लोक घाबरत होती. जवळपास 1.25 लाख रुपये एका दिवशी देऊन 5-5 हजार रुपये त्याची व्यवस्था कोविडचं टेस्ट तरी हे होतं, त्याचे चार्जेस होते, ते भरून 30-35 जणांचं मी एका दिवशी टेस्ट करून घेतली. हे काळजी घेतली, माझ्याबरोबर जो काम करतो त्याला त्रास नाही झाला ना, हे पाहण्यासाठी आम्ही तो
तुम्ही ती घराघरात मदत केली, लोक आज त्याची जाणीव ठेवतील. जाणीव ठेवतील तो भाग वेगळा. जाणीव ठेवावी असं अजिबात म्हणणं नाहीये. मला जे जमलं माझ्या ऐपतीप्रमाणे मी 80-90 टन माल गहू विकत घेतले. मी तुमचं सगळं घर नाही चालू शकत. फुल नाही फुलाची पाकळीची सुदामाचेच पोहे अगदी. त्याला शब्द तेच आहे की ते जसं सुदामा श्रीकृष्णाकडे मुठभर पोहे घेऊन गेला, आम्ही पण मुठभर धान्य दिलं. आम्ही त्याशी जास्त देऊ शकत नाही, पण दिलं. कर्तव्य पार केलं. सध्या आपण जर पाहिलं तर हडपसर विधानसभा मतदारसंघ जसा निर्माण झालाय, प्रत्येक वेळेस आमदार त्या ठिकाणी बदलला जातोय. काय नक्की सारखाच हे आमदार झाले की ते आमदार सातत्य, एक निवडून आले आमदार पुन्हा आमदार होत नाही, कारण काय? 2004 साली मला वाटतं माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर निवडून आले. त्यानंतर 2009 साली महादेव बाबर आले. त्याच्यानंतर 14 साली योगेश टिळेकर आले. 19ला शीतल तुपे आले. म्हणजे गेली 4 टर्मचा आमचा हडपसरचा इतिहास आहे की आमदार सलग रिपीट होत नाही. 9 सालची निवडणूक जर पाहिली, मी मगाशी म्हणाले की हे 5 नगरसेवक माझ्या वडिलांसह त्यांनी बीजेपीत गेले म्हणून योगेश टिळेकर आले. 9 साली सुद्धा ह्याच 5 जणांनी मिळून बाबरांना मदत केली. 5 पांडवांनी. हा, 5 पांडव म्हणतात. त्या 5 पांडवांनी बाबरांना मदत केली. बाबर भरघोस निवडून आले. तेच परत 14ला योगेश टिळेकरांच्या मागे उभे राहिले. योगेश टिळेकर आले. तेच 5 पांडव परत चेतन तुपेंच्याच मागे उभे राहिले. आबांसकट सगळे दिलीपबाबा आमचे नेते आहेत, होते त्यावेळेस आणि आजही आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण परत चेतन तुपेंचं काम केलं. चेतन तुपे निवडून आले. मग आता हे 5 जणांची भूमिका काय आहे? आता चेतन तुपेंच्या तुम्ही पाठीमागे आहात की पाठिंबा काढायचा प्रयत्न आहात? नाही, पाठिंबा आणि हे वेगळे. आता ज्यावेळेस पक्षाची दुर्दैवानं विभागणी झाली, सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यांनी संदिग्ध भूमिका घेतली. काही जण तर भूमिगत झाले. आमच्या आमदारांनी सुद्धा संदिग्ध भूमिका घेतली. पहिले 4-6 महिने तर काय कुणाला काहीच बोलत नव्हते. आणि म्हणून भूमिका स्पष्ट करू आपण, नाही त्यांनी केली. तो त्यांचा कॉल होता. परंतु 17 साली ज्यावेळेस प्रवेश केला तेव्हापासून अजितदादांच्या संपर्कात असणारा माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता मला सुप्रियाताई आणि साहेबांपर्यंत रीचच नव्हता. ते मोठे नेते आहेत आणि दादा पुण्याचं सगळं पाहत होते. त्यामुळे दादांपलीकडे आम्हाला जायची कधी गरज नाही लागली. मग पक्षफुटीनंतर ज्यावेळेस आपण समजा पाण्यात पडतो आणि आपल्याला पोहायची धडपड करतो, त्यावेळेस आपल्याला मिळणारी एखादी काठी किंवा काडी मोलाची असते. मग त्या अनुषंगाने दादांच्या संलग्न राहायला माझ्यासारख्यांनी स्वतःहून ठरवलं आणि दादांशी राहिलो. दादांना पुण्यामधला सगळ्यात पहिला जाहीर कार्यक्रमही मी दिला. 106 फूट राष्ट्रध्वजाचा लोकार्पण, त्यानंतर दवाखान्याचं ओपनिंग दिलं. परंतु त्याच्यानंतर लोकसभेचं बिगुल वाजलं आणि मग मात्र चलबिचल व्हायला लागली. थोडीशी प्रेशर यायला लागले. जसं ठाकरेंचं पद आणि पक्षाचे चिन्ह गेल्यानंतर दसमाशालींनी अख्खा महाराष्ट्र सोशल मीडियावरती गाजला. मग म्हणणारे इथं काहीतरी गडबड होती. मग ठरवलं की लोकसभेला खरं तर त्यानंतर थोडस आपण म्हणतो चेंज ओव्हर करणं. शिफ्ट पक्ष तोच आहे, पण तो विचारधारा किंवा हे बदललं. ती भूमिका आदरणीय दादांना स्वतः जाऊन सांगितली, हात जोडून सांगितली की ही भूमिका आमची अशी कारण आहे, समजून घ्यावी. एवढी विनंती केली आणि बाहेर पडलो. आणि मग कोल्हे साहेबांचं काम चालू केलं. अगदी तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनीच पाहिले की तुम्ही हडपसर म्हणजे विधानसभा मतदारसंघातून तुम्ही कोल्हेंना त्या ठिकाणी चांगलं लीड दिलं, ते सर्वांनीच पाहिले. आता माझा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीचे 2 गट झाले. तुम्ही एक संघ राष्ट्रवादी असताना अजित पवारांच्या बरोबर होता. आता राष्ट्रवादीचे 2 गट झाले. अजितदादांना सोडून तुम्ही आता पवार गटांमध्ये आलेला आहात. पवार गटांमधून तुम्ही इच्छुकही आहात. शरद पवार तुम्हाला तिकीट देतील असं वाटतं? पवार साहेबांकडे मी गेल्या आठवड्यामध्ये गेलो. माझी भूमिका, भौगोलिक परिस्थिती, त्यानंतर जातीय समीकरण हे सगळं सांगितलं. माझं बलस्थान माझ्या रामटेकडी वैद्यवाडीपासून मांजरीपर्यंत ज्या ठिकाणी आपण बसलोय आणि मोहम्मदवाडीपासून मुंढव्यापर्यंत दक्षिणोत्तर असं आहे. 4.25 ते 4.5 लाख मतदान आहे. मी इथला जन्मलेला आहे. माझं मोहम्मदवाडी गाव आहे, सैन्यगड गाव आहे, माझं हडपसर गाव आहे आणि हडपसरचं सगळं परिसर आहे. मुंढव्यामध्ये आमचे नातेवाईक आहेत, नातेमंडळी आहेत. मांजरीमध्ये, केशवनगरमध्ये आहे. पक्षाची ताकद चांगली आहे.
त्यामुळे या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं सोलापूरवरनं जाणारा जो 4-5 लाख लोक रोज जातात त्यांना माहिती आहे योगेश ससानेने 2019 साली बैडवण आल्यापासूनची BRT सो खर्चाने तोडली. 2021 साली आपल्या पुलाचं काम चाललं होतं का पुलाचं हे बेरिंग खराब झालं नेमके त्याच्या आधीच अमरावतीच्या समोर एक फुटपाथ आणि सायकल ट्रॅक होता. 40 फूट रस्ता कमी झाला. महापालिकेला सांगून दमलो अरे बाबा ते तोडा रस्ता मोठा करा बॉटल नेक होती. मग ते रागा ती स्वतःच तोडायला घेतली तोडली आणि दुर्दैवाने त्यानंतर 1 महिन्याने ते पुलाचं काम निघालं त्यावेळेस तो रस्ता मोठा झाला. त्यावेळेस लोकांना कळलं अरे हे तोडलं तर चांगलं झालं. त्यानंतर कचरा प्रकल्पासाठी डझनभर वेळा आंदोलन केली. महानगरपालिकेमध्ये एका ठरावाला वेरियंट कंपनीचा ठराव 450 मेट्रिक टनाचा 1 विरुद्ध 72 झालं. त्यावेळेस हडपसरचे सगळे नगरसेवक अनविजिबल जाते मिस्टर इंडिया झालते कोणीच नाही सभागृहात. आता विषय पत्रिका होती माहिती आज ठराव येणार आहे सगळ्यांनी थांबणं अपेक्षित होतं. सत्ताधाऱ्यांनी तर समजा शेपूट घालून घेऊन निघून गेले तो भाग सोडून द्या त्यांना पक्षाचा आदेशच असेल. पण लोकांच्या हितासाठी लोकांच्या अहिताचा ठराव येतोय त्याला विरोध करण्याची धमक बाकी कोणीच नाही दाखवली तुम्ही. माझा प्रश्न आपल्याला असेल की चेतन तुपेंना तुम्ही आमदार केलं. मी नाही केलं जनतेने केलं माझं त्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे. तुम्ही आमदार करण्यामध्ये मोठा तुमचा सिंहाचा वाटा आहे. आमदार करताना लोकांना जी आश्वासनं आपण दिली आमदारांनी दिली ती आश्वासनं आपण पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाला आमदार असे वाटतंय का आपल्याला? ते यशस्वी झाले की नाही हे आता नजीकच्या काळात जनता सांगेल. नाही तुमचं मत सांगा ना. चेतन तुपेंनी जे आश्वासन दिली आमदारांच्या काळामध्ये ते आश्वासनं पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाले. आश्वासनं पूर्ण झाली असती तर मग लाडकी बहिणीचा आसरा घ्यायला लागला नसता. संसद रत्नाच्या रिक्षा फिरवायला लागल्या नसत्या. संसद रत्न मिळालं नो डाऊट चांगलीच गोष्ट आहे. त्यांचं वक्तृत्व खूप चांगलं आहे. सभागृह त्यांनी गाजवलं. सत्तेत असताना सुद्धा त्यांनी प्रश्न मांडले नो डाऊट. परंतु रूट लेवलला ग्राउंड लेवलला लोकांच्या ज्या समस्या आहेत कचरा पाणी आणि रस्ता प्रश्न सुटले नाहीत प्रश्न सुटले नाहीत म्हणून तर भोंगे लावायला लागले ना साहेब. अगदी. आणि विषय असा आहे की निधी खूप आला. मी काल परवा एका मुलाखतीत म्हणलं की त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं राष्ट्रवादीच्या काय अडचण नाही त्याबद्दल त्यांचा गुण वाखाणण्यासारखा आहे. नेता असाच असावा. पण जो निधी आला तो गल्लीबोळात वापरला. तो निधी माझ्या ससेनगरच्या अंडरपासला गेला असता. तो निधी आमच्या बेबी कॅनलवरच्या पर्यायी रस्त्याला गेला असता. तो निधी आमचे पर्यायी डीपी रस्ते मोकळे करण्यात घेतला असता तर लोकांना वाटलं असतं अरे वाहतूक कोंडी कमी केली. BRT तोडली त्यावेळेस मला साथ नाही दिली त्यांनी. मी BRT साठी रामटेकडीच्या चौकामध्ये 15 दिवस सायांची मोहीम केली. एकही नेता आला नाही त्यावेळी. त्यावेळेस ते विरोधी पक्ष नेते होते पुणे महानगरपालिकेचे. तिथे एकदा येऊन त्यांनी सही नाही केली. तुम्ही आमदारांना बोलून दाखवलं माझ्या भागात विकास झालेला नाही विकास करा. नाही 2 गोष्टी आहेत ना. आमदार मी नगरसेवक आहे एका प्रभागाचा. आमदार कात्रज पासून मुंबईपर्यंतचे आहेत. त्यांना प्रश्न माहित आहेत त्याच्यावरची उत्तरं माहित आहेत. त्याच्यामध्ये फक्त परखड आणि सक्षम भूमिका घेणं हे त्यांचं काम आहे. गल्लीबोळातली कामं तर आम्ही करायला सक्षम होतो. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यामुळे आम्हाला निधी कमी होता. तेही लोकांनी मान्य केलं. आमच्या बरोबर 2 नगरसेवक सत्ताधारी होते त्यांचा निधी जास्त होता त्यामुळे तो समतोल साधला. प्रभागामधली काही कामं झाली काही नाही. गल्लीबोळामधली नळ गटर आणि पाणी रस्ते कामं महानगरपालिकेचे नगरसेवकाचा अर्थच काय साहेब. नळ गटर आणि र म्हणजे रस्ता न ग र आणि त्याला ते काम करणारा सेवक म्हणजे नगरसेवक. ती कामं आम्ही करायची परंतु आमदार निधी तिथं वापरायला लागला. ठोस कामांना नाही लागला. आमचं मुंबईचं जलशुद्धीकरण केंद्र असेल किंवा तो महिला पाणी शुद्धीकरण केंद्र आहे त्याच्यावरनं जुन्या कॅनलनी पाणी येतं परखालीत पर्यंत जातं. आमच्या मतदारसंघात जातं. तो बंद नळात होणं अपेक्षित आहे. आजही महादेवनगर असेल मांगरी असेल 17.5 नळी असेल लक्ष्मी कॉलनी असेल त्रास होतोय लोकांना. अख्खं गटर पाणी जात आहे ना त्या जुन्या कॅनल मध्ये. अगदी. तुमच्यासह 5 जणांनी चेतन तुपेंना मदत केली. 5ही जणांच्यावरती अन्याय झाला असं वाटतं आपलं किंवा त्यांना मदत केली? सगळ्यांनीच केली. आम्ही जवळपास 15 नगरसेवक होतो. चेतन तुपेंच्या निवडणुकीला महानगरपालिका काम करायला पाहिजे होतं. ठोस कामं करायला पाहिजे होती. काय कोणती महत्वाची कामं करायला? आता रस्त्यांमध्ये ना
क्रोमच्या चौकामध्ये एक अंडरपास होणं अपेक्षित आहे. महादेवनगरच्या कॉर्नरला एक म्हणजे मांजरी फाट्यावरती, शेवळवाडी फाट्यावरती अशा अंडरपास होणं अपेक्षित आहे. मुंडवा आणि ह्या रस्त्यावरती, खराडी रस्त्यावरती सीझन मॉलच्या तिथे एक अंडरपास झाला तरी गर्दी मोही होईल. महात्मा फुले चौक आहे मुंडव्यामध्ये, तिथे एक अंडरपास पूर्व पश्चिम लांबीचा होणं अपेक्षित आहे. मंजूर झालता एकदा, झाला नाही, कोणी होऊन दिला नाही हे आता सांगण्याची वेळ नाही. त्यानंतर कोंबड्या भागात जर गेलो, ससेनगरचा अंडरपास तर रखडलेलाच आहे. कोंबड्या भागामध्ये ज्योती चौकामध्ये प्रचंड गर्दी आहे. एक छोटासा अंडरपास केला ना तर मग त्या रोडची गर्दी संपून जाईल. कात्रज कोंढवा रस्ता गेली 15 वर्ष मी पाहतोय, 10-12 वर्ष वाहतुकीच्या प्रश्नाबाबत त्यांनी गांभीर्याने पाहिलं नाही. कचरा प्रकल्प येत राहिले 17 ते 22 मध्ये, ते पण माझ्या बरोबर नगरसेवक होते, बरेच जण होतो आम्ही. प्रत्येक सभामध्ये मी कचऱ्याला विरोध केला, ह्यांनी का नाही केला. हे त्यावेळेस तर मोठे पदावरती होते, विरोधी पक्ष नेता होता, खूप ताकद असते, त्यांनी थांबवायला पाहिजे होते. त्यांनी थांबवले नाही म्हणले आपलं मताधिक्य नाही, आपलं हे नाही. ठीक आहे ना, 100 नगरसेवक होते, ते राक्षसच होते ना. त्या राक्षसांना पुरायला आपण 4-5 जण खूप होतो, पण नाही, ताकदच नाही दिली कोणीच. पाणी प्रश्नासंदर्भामध्ये दुर्दैवानं 1.5-2 महिन्यापासून मी पाहतोय की प्रभाग 22 मध्ये लोक पाण्यासाठी आंदोलन करतायत, की ज्याचे ते नेतृत्व करतात गेली 7 वर्ष. म्हणजे त्यांच्याच प्रभागामधला पाणी प्रश्न सुटू शकला नाही का. रामटेकडीच्या टाकीवरती एखादं जलशुद्धीकरण केंद्र बांधून घ्यायचं ना, घेऊ शकतात, ताकद होती, पद होतं, सत्ता होती, नाही करू शकले. म्हणजे पाणी असेल, कचरा असेल आणि वाहतूक असेल, ह्याच्यावरती काहीच करू शकले नाही. बेबी कॅनल वरती पर्याय रस्ता होऊ शकतो, जसा एसएनडीटीच्या तिथं झालाय कोथरूडला, बुजवतो, पाईप टाका, तसाही तो बंद आहे, बंदिस्त करा, बंदिस्त करा. तसंही कचरा कोंडी केली लोकांनी, त्याच्यावरती रस्ता झाला तर पुणे सोलापूर रोडला पर्यायी रस्ता तयार झाला असता. दुसरा ट्रॅफिकचा प्रश्न 100%. राज्य शासनाकडनं परवानगी घेणं सोपं होतं. पहिल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती. आता बंदिस्त कॅनल पण करायचा प्रयत्न जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील होते, त्यांनी सांगितलं असतं, यांनी विनंती केली असते आमदार म्हणून, काम झालं असतं. पर्यायी रस्ते करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलो आपण. अगदी. आता सध्या जर चित्र पाहिलं तर महाविकास आघाडीकडे लोकांचा जास्त ओढा असल्याचं सर्वेक्षणातून सांगितलं जातं. लोकसभेपासून तसंच प्रशांत दादा जगताप शहराध्यक्ष आहेत, त्यांच्यासह तुम्ही असाल, अजून 4-5 जण इच्छुक आहेत. आपल्याला वाटतं आपल्याला तिकीट मिळेल? हे पहा, पहिल्यांदा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटली पाहिजे. काँग्रेसकडनं माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी शिवरकर इच्छुक आहेत, शिवसेनेकडनं महादेवजी बाबर इच्छुक आहेत, आमच्याकडे निलेश दादा मगर आहेत, प्रशांत दादा जगताप आहेत, त्यानंतर बंधुदादा गायकवाड, प्रवीण तुपे आणि 5 नंबरला मी आहे. पक्ष ज्यावेळेस विचार करेल, मी माझी भूमिका आतापर्यंत जयंतराव पाटील आणि या सगळ्यांना समजावून म्हणण्यापेक्षा मी माझ्या अँगलनी सांगितली. माझं बलस्थान काय, या 4.5 लाख मतदानामध्ये मी मताधिक्य घेईल. कात्रज मध्ये आमचे नमेश बाबर खमके आहेत, त्यांच्याकडनं मताधिक्य खासदारांना मिळालं होतं. खालच्या कोंढव्याचा मुस्लिम समाज साहेबांचं बघून 100% मतदान करतो. वरच्या कोंढव्यामध्ये हेच टिवेकर, बधे, कामटे आमचे जुने संबंधित काही नातेवाईक हा तिथं मतदान होईल. त्यानंतर दुधात साखर म्हणता येईल की वसंत आता ह्याच्यामध्ये आले, उबाटामध्ये आले, त्यांची पण 5-7 हजार 10 हजार मताचं अधिकचं मताधिक्य मिळाल्यानंतर 100% जर मी उमेदवार असेल तर नक्कीच 25 ते 30 हजार मताधिक्यांनी निवडून यायला हरकत नाही. तसे सर्वे पण आहेत, वरपर्यंत सर्वे केले असतील, मी सर्वे केलेला आहे. आणि लोकांना बदल पाहिजे. 5 वर्ष सत्ता दिल्यानंतर हडपसर विधानसभा गेली 20 वर्षामध्ये पाहते दिलेला आमदार काम करतोय का, नाही केलं की त्याला बसवतात. हे मी नाही लोकांनी ठरवलंय. तो ट्रेंड बदलणार नाही असं आमचं म्हणणं आहे. उद्या मी जरी झालो तर मी ठरवायचंय, मी जर काम नाही केलं तर मला पण नंतर लोक बसवणार आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हणायला पाहिजे नाही आपल्याला आता कामच केलं पाहिजे. जर पायंडा मोडायचा असेल तर पहिल्या दिवसापासून भोंगा लावून फिरलं पाहिजे. म्हणजे शेवटच्या 2 महिने लोक भोंगे लावायला लागणार नाही. लोक भोंग्याला मला बायका म्हणतात, अरे ते बास झालं आता आम्हाला, त्या रत्नाचं आम्ही काय करू, आमची वाहतूक कोणती नाही, आमच्याकडे पाणी नाही, आमच्याकडे कचऱ्याचा वास येतोय, तुमच्या रत्नाला काय करू आम्ही, संसद रत्न. हा संसद रत्न, ते रत्न म्हणतात. आणि सारखीच गल्ली बोळात रिक्षा, हो परेशान झाले ते लोक. फक्त भोंगेचा असा तुमचा आरोप. 100%. हे मी नाही सांगत, मला पण टोमणे मारतायत. अरे तुझ्यासारखा भोंगा जर त्यांनी कोविड मध्ये लावला असता
तर म्हणले आज भोंगे लावायची गरज नसती लागली. अरे म्हणलं भाऊ, मला काय सांगू नका, मी माझं त्यावेळेस काम केलेलं आहे. मी आज सुद्धा भोंगा कधी कधी हातात घेतो. समजा गल्ली नंबर 9 मध्ये माझा टँकर येणार असेल ना, तर आज मी नसेल तर मी नसेल तर माझा ऑफिस पोरग जातं भोंग्यावर सांगतं टँकर येणार आहे, गाड्या बाजूला काढा. लोकांना सवय झाली, भोंगा वाजला म्हणजे बापूचाच आहे. विकास झाला. आणि विषय असा आहे की 162 नगरसेवकांमध्ये कोविड काळामध्ये कोणत्या नगरसेवकाला ते सुचलं नाही किंवा जे मी केलं त्याची पुनरावृत्ती पण कोणी केली नाही. धमक लागते हो, ऍक्टिव्हवरती भोंग्यावरती बोलायची धमक लागते. प्रत्येकाला वाटतं की नगरसेवक झालो म्हणजे मी राजा झालो. नाही ना, नगरसेवकचा अर्थच कळाला नाही काही जणांना. गटर रस्ता दुरुस्त करणारा सेवक म्हणजे नगरसेवक. लोकांना हे कळतच नाही. ते मला कळलं, मी काम करतो. माझा आपल्याला वेगळा प्रश्न आहे. तुम्ही महाविकास आघाडीतून अनेक जण इच्छुक आहात. बाळासाहेब शिवरकर आहेत, बंडू ताते आहेत, प्रशांत दादा 7 जण आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 7 जण. अजूनही काही इच्छुक असतील, काही भेटले असतील ज्यांच्या नेत्यांना. माझा असा प्रश्न असेल की जर यदा कदाचित तुम्हाला जर थांबायला सांगितलं तर तुम्ही थांबाल? हो, 100% थांबेल. 6 लाख मतदारसंख्या आहे आणि हवेत जाण्यासारखं काहीच नाही की मी अपक्ष राहील मग निवडून देईल. कोणी मायकाला अपक्ष देऊ शकत नाही. त्यापेक्षा जो उमेदवार दिलाय त्याला ताकदीने निवडून आले. उद्या वेगळी महानगरपालिका करायची असेल तर त्याच्या मानगुटीवर बसू. जर कोणी उमेदवार दुसरा असेल तर हडपसरची वेगळी महानगरपालिका करून घेऊ. उद्या महानगरपालिकेमध्ये सत्ता सुद्धा महाविकास आघाडीचीच येईल. तेव्हा चांगलं पद मिळेल. माझी बांधिलकी विकासाशी आहे. आमदार नाही झालो तर नगरसेवक मधनं जे काही चांगलं पद मिळेल, जास्तीचा निधी मिळेल. अगदी शोभेचं म्हणजे पद तुम्ही नको आहे. नाराज होणार नाही. नाही म्हणजे मग जो 19 महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, तुम्हाला जर नाकारलं तर तुम्ही त्याचा प्रचार करणार. 19 मी सुद्धा आमदारकीसाठी तिकीट मागितलंच होतं की दादांना. हेतून तुपे पाटलांना दिलं. आम्ही काम सगळ्यांनी केलंच. त्यांचा प्रचार करून मीच होतो यंत्रणेचा. एकीकडे महायुतीतून आता दररोज कामांची यादी जाहीर होती. लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांच्या असेल, वीज बिल असेल, मुलींना शिक्षण असेल, अशा अनेक योजना रोज रोज त्या ठिकाणी सांगितल्या जात आहेत. तुम्हाला वाटतं या सगळ्या योजनांचा लोकांना फायदा झालाय आणि लोक त्यांना तुम्हाला हे करून त्यांना मतदान करतील? शेवटच्या 3 महिने मध्ये ज्या योजना डिक्लेअर केल्या जातात त्या राबवल्या जात नाहीत. लाडकी बहिणीचे फक्त 2 हप्ते 3 हप्ते आणि ती योजना चालू राहील, नो डाऊट. त्याबद्दल काय दुमत नाही. परंतु एका बाजूला लाडकी बहिणीचे 1500 द्यायचे आणि एका बाजूला महागाईमधनं ते बाहेर काढायचे. जीएसटीतनं बाहेर काढायचे, पेट्रोलच्या सेस मधनं बाहेर काढायचे. आणि हे फ्री मध्ये देण्याचं त्यांना काहीच बोलायला जात नाही. त्यांना माहिती 2 महिन्यानंतर आपण नाही येत. नोव्हेंबर एंडला जर त्यांचं सत्ता नाही हे त्यांना माहित असेल तर ते योजनांचा पाऊस पाडणार ना. आणि ते मायनस आहेत म्हणून तर योजना आणल्याच आहेत. देखावा करता हे सगळं. त्यांचा आता शेवटचा केविलवाना प्रयत्न आहे महायुतीचा की कसे तरी सत्तेच्या जवळ जाता येते का, लोकांना भुरळ पाडता येते का. मग शिवस्मारक का नाही झालं अरबी समुद्रातलं. इंदू मिल मधलं बाबासाहेबांचं स्मारक का नाही झालं. सिंदखेड राजाला जिजाऊंचं स्मारक का नाही झालं. मी गेलो होतो गेल्या 6 महिन्यापूर्वी. काही नाही, एक पत्राचं मोठं शेड आहे शेजारी. जिजामातांचा एक मोठा पुतळा आहे, त्याला मेघडंबरी पण नाही उन्हात. बाकी काही नाही. मग ह्या अशा गोष्टी जर त्या करू शकत नसतील तर मग फक्त फुकटच्या योजना दाखवून फक्त ते बुमरांग हे करायचं बघतायत, लोकांना मिसगाडी करायचं बघतात. माझा दुसरा प्रश्न आपल्याला असेल असा की सध्या लहान मुली असतील, चिमुरड्या मुली असतील, महिला असतील, यांच्यावरती अत्याचाराचं प्रमाण अधिक वाढले. सरकार याच्यामध्ये किंवा स्थानिक आमदार याच्यामध्ये अपयशी ठरलेत असं वाटतं आपल्याला? एकूणच गृह खात्याच्या कार्यपद्धतीवरती तुम्ही प्रश्न विचारलाय. नक्कीच पोलिसांची वचक असणं जे गरजेचं आहे. वचक राहिलेलं नाही म्हणजे कोयता गँगवरच बघू ना आपण. म्हणजे मुली महिलांचा अत्याचार तर पुढची गोष्ट आहे. क्राईम सुरू कोण होतो पहिला की दादागिरी करणं, हप्ते मागणं, कोयते वापरणं. तिथंच त्यांची छाप पडत नाही. दहशत मोडून काढायला हवी होती. दहशत. मग हा तर प्रश्न आणखी वेगळा आहे. इथं माणसातला राक्षस शोधणं फार अवघड आहे. त्याचा दोष कोणावरती देण्यात अर्थ नाही. परंतु गुन्हेगारांवरती वचक असा पाहिजे
की गुन्हा करताना गुन्हेगारांनी 1000 वेळा विचार केला पाहिजे, अरे आपल्या नंतर हलाशी होणार आहे. परवाचा एन्काउंटर झाला, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याऐवजी पब्लिकने एन्काउंटर केला असता ना साहेब, तर ते जास्त इफेक्टिव्ह दिसलं असतं. आता त्या एन्काउंटर बाबतीत राजकारण चाललंय, मला त्याच्यात नाही पडायचं, परंतु त्याच्याकडनं मिळणारी माहिती थांबली गेली, सूत्रधार बाजूला गेला, पुढे फाईल संपली ना, आता बंदच झाली. मग तो त्या शाळेमध्ये होता, तो पदाधिकारी कोणत्या पक्षाचा होता ते गौण यावं, त्याच्यावर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. त्याला वाचवण्यासाठी ह्याला मारला का? आणि ज्याला हाताला 2 बेड्या आहेत साहेब, अगदी तोंडाला मुस्क आहे, तो काय करू शकतो? गोळीबार करू शकेल? तो खिशातनं कशी घेऊ शकतो? धाडस करेल असं वाटलं. अहो त्याला जमत नाही. आता माझे हात 2 असे बांधले तर मला खिशातनं साधा रुमाल काढता यायचा ना साहेब, मग मी तुमच्या शेजारच्या तुला पिस्तूल घेऊन मारू शकतो का? म्हणजे गृह खात्याने पोलिसांनी हा बनाव केलाय. बनाव केला, 100% बनाव केला. त्यांना कोणाला तरी वाचवायचंय म्हणून त्याला मारला. त्याला मारायचंच होतं, त्याला फाशी लागली असती, चांगली गोष्ट आहे. समजा त्याला पब्लिकने मारला असता, समजू शकतो. उद्या पोलीस स्टेशन मधनं जाताना जमावाला 1500-2000चा आणि त्यांनी पोलीस यंत्रणेला ढकलून त्याला जीव घेतला असता तरी अग्री झाला असतो. एक चांगलं उदाहरण झालं असतं. महिलांच्या बाबतीत अपयशी ठरले असं मला सरकार वाटतं. माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असेल, आपण अनेक वेळा आंदोलनं केली, उपोषणं केली, रास्ता रोको केला समाजासाठी, अनेक तुम्ही कोविड काळात असेल, तुमचं सावली फाउंडेशन असेल, अनेक माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी पुढे आलात. आता आपल्याला तुम्हाला विधानसभेचा आमदार व्हायचंय, तुम्ही इच्छुक आहात. शिवाय तुमचं या पुढचं आता लोकांसाठीचं काय विजन असेल? तुम्ही 2 आमदार करण्यामध्ये तुम्ही सहभागी होता. आता तुमच्या डोक्यामध्ये लोकांना काय आपण काम देऊ शकतो, लोकांच्या कसा उपयोग पडू शकतो, विजन काय? 3 आमदार, बाबरांच्या मध्ये पण आमचा खारीचा वाटा होता, टिळेकर आणि तू काय, सलग 3 आमदारांमध्ये, आमदार बनवण्यामध्ये आमचा खारीचा वाटा होता. आता हडपसरचं कात्रज पासून मुंडव्यापर्यंत जर पाहिलं तर कात्रज कोंडवा रस्ता आता त्याला 41 कोटी रुपये पडले असं म्हणाले, परंतु काम शून्य झालेलं आहे. ते काम पूर्ण करणे, पुणे शहराच्या कडेने जाणारा रिंग रोड आणि पुणे शहरातला आतला HCMTR हाय स्पीड रॅपिड, तो 35.96 किलोमीटरचा तो रस्ता तयार होणं गरजेचं आहे. बेबी कॅनल वरनं आणि मोठ्या कॅनल वरनं पर्यायी रस्ते तयार करणं गरजेचं आहे. सोलापूर रोडचं पूर्ण क्षमतेने रुंदीकरण व्हायला पाहिजे. अगदी त्यानंतरच तुमचं मेट्रोचं काम चालू झालं पाहिजे. मेट्रो पुढच्या 5 वर्षांमध्ये तयार होऊन ती चालू झाली पाहिजे. त्याचबरोबर आमचा ससनगरचा रेल्वे गेट नंबर 7 वरचा आमचा अंडरपास होणं आमची गरज आहे. पुणे शहरातले सगळे कचरा प्रकल्प जे आमच्या भागात आहेत, पूर्व भागामध्ये, ते काही अंशी बंद करून ते शहराच्या सर्व भागामध्ये शिफ्ट केले पाहिजे. ज्याच्या ठिकाणी 100% तो एक भाग आहे. पूर्व पुण्याची नवीन महानगरपालिका करणं गरजेचं आहे, असा आता सूर येतोय. काल परवा फुरसुंगी उरळीची नगरपालिका झाली. खरं तर त्यांचा दूरगामी खूप मोठा लॉस झाला. काही मूठभर लोकांचा फायदा नक्कीच झाला असेल, परंतु पूर्व पुण्याची दर्जाची महानगरपालिका राज्य शासनाकडनं मंजूर करून किमान त्यानंतरच्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी किमान 2000 कोटी रुपये महानगरपालिकेला विशेष अनुदान पायाभूत सुविधा करण्यासाठी राज्य शासनाकडनं मिळवून देण्याचं माझं लक्ष असेल. फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका करण्याऐवजी त्यांनी महानगर पूर्व पुण्यासाठी म्हणजे नवी मुंबई सारखं अशी पूर्व पुणे नवीन पुणे महापालिका करणं अपेक्षित होतं. म्हणजे हा चुकीचा वाटतो निर्णय आपल्याला शासनाने घेतलेला. 100% चुकीचा निर्णय. फक्त एक खोर माझ्या आमदारामुळे माझी मंत्र्याच्या कोण नक्की तुम्ही काय? शिवतरे. शिवतरेंचं आताच गेली निवडणुकांनी सगळं पाहिलं तर त्यांना निवडून येण्याची अजिबात हे नाही. त्यामुळे त्यांनी फुरसुंगी आणि उरुळीच्या मूठभर काही लोकांसाठी तो निर्णय घेतला. पण दूरगामी जाऊन त्या नागरिकांचा खूप मोठा लॉस झालाय की त्यांना आज नाही करणार, अजून 10 वर्षांनी कळेल. त्यामुळं त्याच्याऐवजी पूर्व पुणे हडपसर महानगरपालिका जर झाली असती तर ती सगळ्यांच्या फायद्याची झाली असती. तर पुणेकर आम्हाला किंमतच देत नाही. महानगरपालिकेत मी 5 वर्ष काम केलं. पुण्या हडपसरचा नगरसेवक म्हणलं की त्यांना वाटतं हे बस खाली बोलू नको. अरे का नको बोलू? आमचा हडपसर आहे, आम्ही पूर्वेला आहोत, आम्ही टॅक्स भरतो, आम्हाला निधी पाहिजे, आमची कामं झाली पाहिजेत. परंतु पुण्याचे कारभारी आमच्यावर लक्ष देत नाही. त्यापेक्षा आपली चूल वेगळी मांडू. त्या आमदार झाल्यानंतर ते काम प्रकर्षाने केलं जाईल. ससूनच्या धर्तीवरती
एक शासकीय मोठं रुग्णालय होणं गरजेचं आहे. कुठे करू शकतो आपण? ते आम्ही काळे बोराडे नगरला सर्वे नंबर 57 मध्ये करू शकतो. रामटेकडी इंडस्ट्री एरियामध्ये आमच्याकडे महानगरपालिकेचे बरेच मोठे प्लॉट आहेत, जवळपास 15-16 एकरचा एक प्लॉट आहे, तिथं करू शकतो. अगदी होणं गरजेचं आहे. त्यानंतर सोलापूर रोड असेल, तुमचा मुंढवा रोड असेल, त्यानंतर कोंढा रोड असेल, या ठिकाणचे अंडरपास होणं गरजेचं आहे. बेबी कॅनल, मोठ्या कॅनलवरचे रस्ते, सेवा रस्ते चालू झाले पाहिजे. हे वाहतूक समस्येवरती ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवडला अजितदादांनी ठोस भूमिका घेऊन पाडापाडी करून रस्ते मोठे केले, तशी भूमिका घेणारा आमदार पाहिजे. भलं उद्या मतदान नका करू, मला रस्ता मोठा करायचा आहे. घर किती जणांची पडली? लोकांची समस्या सुटली. 1000 लोकांची, 2000 कुटुंबांची समजा घर पडतील. त्यांना पर्यायी जागा देतात, त्यांना निधी देतात, किंवा त्यांना आर्थिक हे मिळतं, नुकसान भरपाई मिळते. त्या 2000 लोकांचा, 200 लोकांचा विचार केला तर तिथनं जाणारे 1-2 लाख लोक रोज सफर होत आहेत. त्यांचा वेळ जातोय, त्यांच्या गाड्या थांबतायत, ट्रॅफिक जाम होतंय, कार्बनचं प्रमाण वाढतंय, प्रदूषण वाढतंय. म्हणजे आपण आयुष्य कमी करून देतो. पाण्याचं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्र होणं गरजेचं आहे. ही कामं झाली तर हडपसरचा खऱ्या अर्थाने आणि पर्यायी रस्ते, डीपी रस्ते मोकळे केले पाहिजे. काही जणांनीच रस्ते अडवले, बरेचसे असतील त्याच्यामध्ये की त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी रस्ते अडवले, ते रस्ते ओपन करून घेतले पाहिजे. तुम्ही घेणार आमदार म्हणून मी प्रशासनाला ताकद देणार आणि मुठभर लोकांना विनाकारण ढाल नाही बनणार. त्या मुठभर लोकांसाठी, गावभर लोकांना जर त्रास होत असेल तर मुठभर लोकांच्या हितासाठी गावभर लोकांना वेठीस नाही धरणार, हे नक्की. भलं परत निवडून नाही दिलं चालेल, लॉंग टर्म लक्ष ठेवतील, अरे तो आमदार झाला त्यांनी हे केलं, क्रांतिकारक काम केलं, तसं काम करायचं. संधी बार देणार नाही लोक डबल टिबल देत नाहीत, किंवा आता नवीन पिढी जाते. आपण अपेक्षा पण करू नये की मी सलग 10-5 वर्ष नाही, 15 मिळाल्या कामामध्ये त्याचं सोनं करणार, ती धमक आपल्यामध्ये आहे. पुणेकरांनी पाहिजे. महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस मी तक्रार घेऊन गेलो महापौरांना द्यायला, त्यावेळेस मी बापट साहेबांना सांगितलं होतं की हडपसरच का दिसतं, मी तुमच्या सदाशिव पेठेमध्ये 7 एकर प्लॉट घेतो, 200 कोटी लागतील म्हणलं मला, मी टाकतो, मला कचरा प्रकल्प करायची परवानगी द्या, मला चालू द्यायचं, मग तुम्हाला हडपसरचं दुःख कळेल, मग तुम्हाला फुरसुंगी उरळीचं दुःख कळेल, मग तुम्हाला ईश्वरनगरचं दुःख कळेल. हे मी बापटांना तिथनं भरसभेत सांगितलं होतं. ही सांगण्याची धमक पाहिजे. पाकिट संस्कृती चालत नाही आपल्याला. 162 नगरसेवक मी छातीपणे सांगतो की मी एकमेव नगरसेवक की एकाही ठेकेदाराकडनं एकही नाव पैसा घेतला नाही, आणि आपल्याला त्याच्यावर आमचं पोट पण नाही आणि काहीच नाही, घर पण चालत नाही तसल्याच्यावर. त्यामुळं हडप सरकारांना मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की तुम्हाला तुमच्या हक्कासाठी बांधणारा, प्रसंगी तुमच्यासाठी कोणत्याही बलाढ्य लोकांशी, समूहाशी भांडून तुमच्या हितासाठी काम करून घेणारा आमदार जर पाहायचा असेल, टू व्हीलरवर ढोंग्यावरती फिरणारा आमदार जर पाहायचा असेल, सर्वसामान्य, तर तुम्ही नक्कीच मला साथ द्याल. साथ दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्याची धमक माझ्या वडिलांपासून आमच्यामध्ये आहे. माझ्या वडिलांनी पण त्या काळात गॅरंटी तोडली होती हडपसरच्या कोलाकडची, त्यामुळं तिकडं तर मला मास्टरच म्हणतो वडिलांमुळं. आणि शिवाय जयसिंगराव ससानी मास्तरांचा वारसा आहे, फुल्यांचा वारसा आहे, महिला सक्षमीकरणाचं काम चालू आहे, सर्वसामान्यात मिसळणारा अशी जी प्रतिमा आहे, लढवू या प्रतिमा, ती पुण्यात कोणाशीच नाही. बापू, आता महाविकास आघाडीतून ठाकरे गट असेल, शरद पवार गट असेल आणि दुसरा तुमचा काँग्रेस पक्ष असेल, हे तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळाली तर तुमचं एकत्रितपणे काम करतील 100%. फक्त एक दुरुस्ती करतो, ठाकरे गट नाही शिवसेना आणि पवार गट नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार. अच्छा, अशा तिन्ही पक्षांमधनं 7 जणांनी उमेदवारी मागितली. अजून तर आपला 10 वर जाईल समजा. शिवसेनेचं म्हणाल तर 2009 साली महादेव बाबांना जी माझे वडील दिलीप बाबा, सोपान दादा या सर्वांच्या माध्यमातून जी मदत झाली होती, आजही मी अण्णा आणि आमचं ट्युनिंग चांगलं आहे महादेव अण्णांचं. ते मला नेहमी म्हणतात, अरे तुला तिकीट मिळालं तर मी तुझा प्रचार प्रमुख आहे. आणि मी म्हणलं, अण्णा जर तुमचं तिकीट असेल तर मी तुमचा शिलेदार असेल. त्यानंतर काँग्रेसचा जर विचार केला तर बाळासाहेब शिवडकरांची सन्मित्र बँक आहे,
ह्या वर्षीच तिची पंचवार्षिक निवडणूक झाली. गेल्या 4-5 पंचवार्षिकला आमचं त्यांच्या विरोधामध्ये पॅनल असतं खरं तर. ह्या वर्षी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच खरं तर ह्या वर्षी ती निवडणूक आम्ही बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मी तर अर्ज भरलाच नाही, भरला तर माघारी घेतला आणि बिनविरोध करण्याकडे मदत केली. त्यामुळे शिवडकर साहेबांना पण त्यावेळेस सांगितलं की साहेब, सहकार खात्यामध्ये मी येत नाही, मला कदाचित आता संधी मिळू शकते, तुम्ही मला आशीर्वाद द्या. त्यामुळे शिवडकर साहेबांनी त्यामध्ये मदत करते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या नमेश बाबरांपासून मध्ये रुखसाना भाभींचे मिस्टर ते, त्यानंतर ज्ञाता सगळेच आहेत. निलेश दादा आमचे घरगुती संबंध, बंधू तात्या आणि वडिलांचं पहिल्यापासूनचं सख्य आहे. प्रशांत दादा तर आमचे टीम लिडर आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीमधनं ताकद मिळणारच आहे. एकाने प्रश्न विचारला होता की एका नेत्याने मला विचारलं की नगरसेवकामधनं आमदारकीला उभं राहिल्यानंतर बाकीचे नगरसेवक काम करत नाही. म्हणलं असं काय नाही, तसं असतं तर चेतन तुपे नसते झाले. त्यामुळं आम्ही तर त्या 12-15 नगरसेवकांनी मिळून चेतन तुपेंना प्रत्येकाने आपापल्याप्रमाणे थाळीचा वाटा उचलून आमदार केलं. म्हणून असं काय वाटणार नाही. शेवटी काम करणारा माणूस नंतर तुमच्या पायात साप सोडणार नाही ना, असं ज्यावेळेस समोरच्याला खात्री पटेल त्यावेळेस सगळेजण काम करतील, तुम्हाला सगळे मदत करतील. हा, त्यांना गेल्या जास्त राजकारणातला अनुभव नाही. वडिलांच्या राजकारणात आम्ही कधी गेलो नाही, त्यांच्या राजकारणात कधी डेव्हलप केलं नाही. 17 नंतर त्यांनी आज तागात 24 पर्यंत लोकांनी पाहिले, नगरसेवकांनी पाहिले. हा ह्याच्या कामाशी प्रामाणिक राहतो, हा कोणाकडे ना खुपसत नाही आणि थोडक्यात कोणाच्या पायामध्ये साप सोडत नाही. त्यामुळं तिन्ही पक्षातले सगळे आजी माझी नगरसेवक असतील, आजी माझी आमदार आहेत, हे सगळे मिळून काम करतील आणि सगळे मिळून निवडून देतील. आणि माझ्याकडनं त्यांना त्यांच्या कामाच्या वेळेस नक्कीच ताकद दिली जाईल. त्यामुळे मला त्यांच्या मदतीचं पूर्ण खात्री आहे. तर आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले योगेश बापू ससन या ठिकाणी आले होते. त्यांनी आपल्याशी त्यांच्या कामाच्या जी केलेली कामं आहेत आणि इतर आमदार झाल्यानंतर काय करणार आहे हे विजन त्यांनी आपल्या समोर मांडलं. बापू, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारल्यात आणि तुमचं विजन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलला भेट दिली, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.